नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्हणजे अगदी चरण कमलाच्या जवळ आलेलो आहे। मागे आणखीन महात्मा ज्योतिबा फुले साहेब आहेत, तर त्यांच्यामध्ये उभे राहून पुन्हा एकदा काय तरी चांगली बातमीची वाट बघतोय। आज महानगरपालिकेमध्ये सोमवार म्हटल्यावर तो दिवस असतो, तर हे भेटलेच मला, सकपाल साहेब भेटले, पण पुन्हा एकदा त्यांचं तेच म्हणे, मला लेखी अजून काही द्यायला तयार नाही आहेत। आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणंच ते आहे की इथे तुम्हाला शूटिंग करता येणार नाही आणि म्हणजे ते परवानगी देत नाही। थोडक्यात मी त्यांना तो नियमही दाखवला। अमितेश कुमार जे कमिशनर आहेत, पोलीस कमिशनर आहेत पुण्याचे, लीगल पोझिशन अशा आहे की पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे। आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे। पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात। त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की अहो ते पोलीस कमिशनर आहे, हे आहे महानगरपालिका, इथं आमचे कमिशनर। अहो मला थोडक्यात म्हणायचं आहे की सरकारी जे काही सेवक आहेत त्यांना सगळे नियम सारखे आहेत ना। उलट पोलिसांचे नियम जास्त कडक असतात तर ते स्वतः ते म्हणतात, त्यांचे कमिशनर स्वतः म्हणतात। पण असू द्या, मी त्यांना फक्त म्हटलं साहेबा मला फक्त लेखी द्या आणि कारण द्या ना तुम्ही की आम्हाला शूटिंग का करायचं नाही किंवा मला बसून का देत नाही। आता अर्थात मला अडवत तर नाही आहेत ते, पण तरीही ते फक्त तुमचं सांगा आणि तुम्ही निघा असं त्यांचं एकंदर ॲटिट्यूड दिसतो आहे। त्याचबरोबर त्यांना मी झोन 2चे सुद्धा प्रॉब्लेम सांगितले। पण आजची चांगली गोष्टसुद्धा अशी आहे मित्रांनो की टॅक्स डिपार्टमेंटमध्ये म्हणजे अस्मिता तांबे मॅडम ज्या आहेत, तर त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना हे 5500 या संदर्भातलं त्यांना विचारलं की 5500 कोटी हे थकीत होते प्रॉपर्टी टॅक्सचे, तर त्याचं आत्ताचं स्टेटस काय आहे। म्हणजे अजित देशमुख साहेब जेव्हा डेप्युटी कमिशनर होते टॅक्स विभागाचे त्यावेळची ही फिगर आहे आणि विक्रम कुमार साहेबांनी जेव्हा बजेट जाहीर केलं होतं 11,000 कोटीचं, त्यावेळी मी त्यांना हा प्रश्न विचारला की 5,000 कोटी तर हे याचं काय करणार आहेत, हे डिफॉल्टर्स आहेत मग, आणि एवढी अमाऊंट का आहे आणि हे आपल्या हक्काचे पैसे आपल्याला का मिळू नयेत, जे म्हणजे महानगरपालिकेचा रेव्हेन्यू आहे सगळ्यात मोठा। तर तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे। हा आयुक्तांच्या बरोबरसुद्धा मी बोललेलो आहे, पण असं दिसतं की आयुक्त साहेब पुढे पाठवल्यानंतर आता जे डेप्युटी कमिशनर आहेत माधव जगताप साहेबांचं मला एक प्रेस नोट आलेली आहे। ती प्रेस नोटसुद्धा तुम्ही बघा, त्याच्यामध्ये साधारणतः त्यांचं असं म्हणणं आहे की एक 18 दिवसामध्ये त्यांनी रिकव्हरी केली आहे 30-40 कोटी। मित्रांनो फरक समजून घ्या तुम्ही की 30-40 कोटी रिकव्हरी केली आहे, चांगली गोष्ट आहे, याच्यावर ही आपली पाठ थोपाटून घेत आहेत। पण मी साधारणतः 9 महिन्यापूर्वीचे 5,500 कोटी, तुम्ही दोन्हीतला फिगरचं समजून घ्या, 30 कोटी आणि 5,500 कोटी, ज्याचे मला मॅडमनं तर एक धक्कादायक फिगर आता टेंटेटिव्ह सांगितलेली आहे की साधारणतः 11,000 कोटी झालेली आहे ती। म्हणजे महानगरपालिकेच्या एका वर्षाच्या बजेट एवढं जे टॅक्स रेव्हेन्यू आहे ते थकीत आहे। तर मित्रांनो हे फार सिरियस बाब आहे। आणि मग असा प्रश्न म्हणजे समोर येतो की माधव जगताप साहेब जे डेप्युटी कमिशनर आहेत ते मग कुठे कमी पडत आहेत का, किंवा त्यांनी आणखीन काही याच्यामध्ये सुधारणा करावं की जेणेकरून हे जे आपल्या हक्काचे आणि सगळ्या नागरिकांच्या हक्काचे प्रॉपर्टी टॅक्स जे आहेत ते रिकवर व्हावं। मित्रांनो ही फिगरच म्हणजे इतकी धक्कादायक आहे। तर एनिवे, आणि परत एकदा इथं मी हे असं मेन्शन करेन की माधव जगताप साहेब ही फिगर द्यायलाच तयार नाही आहेत। अस्मिता तांबे मॅडमनं असं मला प्रॉमिस केलेलं आहे पुढच्या 2 दिवसामध्ये, उद्या किंवा परवा, म्हणजे आज 23 तारीख आहे, म्हणजे 25 तारखेपर्यंत, 25 तारखेला सुट्टी असेल तर उद्याच मी ते त्यांना फोन करून विचारून इथे येणार आहे। तर आपल्याला ती फिगर मिळते का, त्या फिगरमध्ये किती अपेक्षित आहे, एवढी अपेक्षित आहे रिकव्हरी होणे, त्यानंतर किती जणांनी थकवलेले आहे, ते किती नंबर आहेत, कोण कोण आहेत, हे जी लिस्ट आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही आहे, किती म्हणजे अमाऊंट वाईज किती फिगर आहे, तर हे याच्यामध्ये इंटरेस्ट आहे। आणि जर आम्हाला मिळाली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात 23 डिसेंबर 2024
TV10 डेली व्लॉग.